लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे 9 ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 2,34,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता. लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत. 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत. असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत. त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे. माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे 3 लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे, पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल, आपल्या कुटुंबासाठी असेल, स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा. आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. लाडक्या बहिणींनो, आताच तुम्हाला तुमचा नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला आहे. मग डिसेंबर आणि जानेवारीचे तुम्हाला 3,000 रुपये भेटणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तुमचा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला भेटलाय का? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सर्वांनी टाईप करा, जेणेकरून सर्वांना समजेल की तुमचे पैसे आलेत की नाही. आले असतील तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. अजून आलेले नसतील तर नाही म्हणून पाठवा आणि त्यापुढे तुमचा जिल्हाही लिहून पाठवा, जेणेकरून समजेल की त्या जिल्ह्यामधून पैसे आलेले नाहीत. तर बघा, आता तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित 2 हप्ते भेटू शकतात लाडक्या बहिणींनो, कारण की 14 तारखेला मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं, नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्हाला या ठिकाणी हे डबल गिफ्ट जे आहे सरकारमार्फत लाडक्या बहिणींसाठी दिलं जाऊ शकतं. कारण की बघा, याच्या अगोदर देखील सणाच्या निमित्तानं अशा पद्धतीने निर्णय घेतले गेलेले आहेत. तर यावेळेस आपण जर बघितलं, डिसेंबर महिना संपलेला आहे, म्हणजे तुमचा डिसेंबर महिन्याचा लाभ जो आहे या ठिकाणी प्रलंबित आहे, या ठिकाणी मागे पडलेला आहे तो, मग तोही लाभ त्यांना द्यायचा आहे. आता जानेवारी महिना चालू झाला आहे, मग जानेवारीचेही पैसे तुम्हाला द्यायचे आहेत. मग हे दोन्ही हप्ते एकत्रित सरकार देण्याचा निर्णय या ठिकाणी घेऊ शकतं. त्याच्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. 2 हप्ते तुम्हाला एकत्रित पाहिजेत का? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. 3,000 रुपये एकत्रित पाहिजेत म्हणून सांगा. सणाच्या निमित्तानं हे पैसे तुम्हाला गरजेचे असणार आहेत लाडक्या बहिणींनो, कारण की सणाच्या निमित्ताने हे पैसे भेटणं गरजेचं आहे. पुढं जर या ठिकाणी भेटले तर या ठिकाणी त्याचा उपयोग तर होणारच आहे, परंतु सणाच्या निमित्ताने अजून भेटले तर तुम्हाला मोठा दिलासा भेटेल. या ठिकाणी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हे पैसे तुम्हाला भेटणं गरजेचंच आहे. 3,000 रुपये एकत्रित म्हणजे डबल हप्ता भेटणं गरजेचं आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा. तर लाडक्या बहिणींनो, संपूर्ण माहिती आपण बघूयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक जाता जाता नक्की करा. असेच अपडेट पाहण्यासाठी आपला हा चॅनल सबस्क्राईब करून मात्र नक्की ठेवा. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दर महिन्याला आर्थिक आधार म्हणून 1500 रुपयाचा लाभ दिला जातोय. तुम्हाला त्याचा मोठा फायदा देखील होतोय. तुमची ही योजना पुढचे 5 वर्षे आता बंद देखील होणार नाही, कायमस्वरूपी चालू राहणार आहे. प्रत्येक लाडक्या बहिणींना हा 1500 रुपयाचा महिन्याचा आर्थिक आधार भेटत राहणार आहे. तुम्हाला याचा फायदा होतो का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या 1500 रुपयाचा या ठिकाणी लाभ जमा करण्यात आलेला आहे. पण आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये येत आहे. तर बघा, थेट तुम्हाला या ठिकाणी सांगून टाकतो की तुमचे पैसे कधीपर्यंत भेटू शकतात. एकतर तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये म्हणजे डबल हप्ता या ठिकाणी दिला गेला तर कधी भेटू शकतो, आणि जर डबल हप्ता नाही दिला तर फक्त 1500 रुपये मग डिसेंबरचे तुम्हाला त्याच तारखेला भेटू शकतात. एकतर या ठिकाणी तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजेच या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये 14 तारखेच्या अगोदर तुम्हाला हा लाभ वितरित होऊ शकतो, किंवा या ठिकाणी आपण जर बघितलं 16 किंवा 17 तारखेला आचारसंहिता संपेल, म्हणजेच या ठिकाणी महानगरपालिकेच्या
निवडणुका संपतील त्याच्यानंतर देखील तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच 17 तारखेच्या नंतर देखील तुम्हाला पैसे येण्याची शक्यता आहे. ह्या 2 तारखा आहेत, या 2 तारखांना तुम्हाला पैसे जे आहेत जानेवारीचे आणि डिसेंबरचे 2 हप्ते एकत्रित येऊ शकतात. जर दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचा सरकारने निर्णय नाही घेतला तर एक हप्ता तुम्हाला मात्र डिसेंबरचा नक्की या ठिकाणी भेटेल. मग तुम्ही म्हणाल की जानेवारीचे पैसे कधीपर्यंत भेटू शकतात, तर जानेवारीचे पैसे पुढच्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येऊ शकतात. कारण की बघा हे का सांगतोय तुम्हाला, मागचे जर आपण या ठिकाणी 8 ते 9 हप्ते वाटप करण्याचा त्यांची प्रक्रिया जर बघितली तर त्या महिन्यामध्ये हे पैसे न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पैसे भेटतात. त्या महिन्यामध्ये या ठिकाणी त्याचा निधी वितरणाचा GR येतो आणि पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला पैसे वितरण केले जातात DBTद्वारे. तर त्याच्यावरूनच तुम्हाला मग अशा पद्धतीची प्रक्रिया आहे. परंतु सणाच्या निमित्तानं जर या ठिकाणी निर्णय घेतला तर मात्र तुम्हाला 2 हप्ते डायरेक्टली या ठिकाणी तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर किंवा 16 किंवा 17 तारखेच्या नंतर या ठिकाणी भेटण्याची शक्यता आहे. अजून याची अधिकृत घोषणा सरकारने महिला आणि बालविकास विभागाने मात्र केलेली नाही. तर ही तारखा तुम्हाला अंदाजित तारखा आहेत. पुढे याची माहिती देखील आपण बघणार आहोत. जी न्यूजमध्ये महत्त्वाची माहिती आली ती देखील तुम्हाला सांगणार आहे. तर बघा आता डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित हप्ता तुम्हाला जर भेटला तर नेमका कधीपर्यंत भेटू शकतो. आता जी महत्त्वाची माहिती आहे तीही आपण बघूयात. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन्ही महिन्याचा एकत्रित 3,000 रुपयांचा लाभ दिला जाण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींना हा लाभ नेमका कधी मिळणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्यापूर्वी हा लाभ दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर बघा आता महानगरपालिकेच्या निवडणुका 16-17 तारखेला संपतील. त्याच्यानंतर अजून जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत. त्याच्यामुळे त्याच्या अगोदर देखील हा लाभ तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तर लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे. डिसेंबरचा हप्ता मग एक हप्ता जर दिला जाणार असेल फक्त डिसेंबरचा, जो की तुमचा 18वा हप्ता असेल, तर त्याची संभाव्य तारीख काय असू शकते. बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला भेटल्यानंतर आता महिलांना डिसेंबर हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. तुम्ही देखील याची वाट पाहून असाल. निवडणूक आचारसंहितेमुळे हप्ता रखडण्याची शक्यता देखील असू शकते असं बोललं जात आहे. तर बघा याची नेमकी संभाव्य तारीख काय असू शकते. जर डिसेंबरचा एकच हप्ता देण्याचा निर्णय झाला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या 1,500 रुपयांचा हप्ता उशिराने मिळाल्याने राज्यातील सुमारे 2.5 कोटी महिला लाभार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. बघा खूपच उशीर झाला या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा लाभ भेटण्यासाठी. कारण की हा लाभ जो आहे नोव्हेंबर महिन्याचा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच भेटणं गरजेचं होतं, मात्र तो भेटला नाही. पुढे या ठिकाणी जवळपास 31 डिसेंबरला म्हणजे 2025 संपण्याच्या अगोदर एक दिवस अगोदर या ठिकाणी हे पैसे वाटप झाले. अजून त्याचं वितरण सुरूच आहे. काही लाडक्या बहिणींना पैसे आलेत, काही जणांना अजून पैसे येणं देखील बाकी आहे. त्याच्यामुळे सरकारने प्रत्येक महिन्याची इन्स्टॉलमेंट जो दिला जातोय लाडक्या बहिणींना हप्ता दिला जातोय त्याची कुठली तरी एक तारीख फिक्स करावी, जेणेकरून लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने या ठिकाणी वाट पाहावी लागणार नाही. एक तारीख फिक्स झाल्यास तुम्हाला प्रत्येक तुमची जी कामं अडकून पडतात त्याच्यासाठी उपयोग होणार आहे. म्हणजे त्या तारखेला पैसे आलेच तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही 1 ते 30 किंवा 31 तारखेपर्यंत. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला वाटत असेल एक तारीख सरकारने फिक्स करणं गरजेचं आहे तर सर्वांनी यस म्हणून सांगा, जेणेकरून एक तारीख फिक्स होण्यास मदत होईल. बघा त्यातच आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढलेली आहे. विशेष म्हणजे 15 जानेवारी रोजी होणाऱ्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब सत्ताधाऱ्यांकडून डोकेदुखी ठरत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी महायुतीला मोठा पाठिंबा दिला होता. यामुळेच महायुती सरकार पुन्हा विराजमान झालं. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील विलंबामुळे महिला मतपेढी नाराज होण्याची शक्यता आहे. ही देखील गोष्ट समोर आलेली आहे. काही लाभार्थ्यांनी सांगितलं की आठवडाभर बँक खाते तपासत होते. अखेर नोव्हेंबरचे पैसे आले, पण डिसेंबरबाबत मात्र अजून काहीच माहिती नाही, कारण की डिसेंबर महिनाही या ठिकाणी संपलेला आहे. बघा आता याच्यामध्ये काही लाभार्थ्यांनी या ठिकाणी असं बोललं गेलेलं आहे की आम्हाला एकत्रित हप्ता मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. एकत्रित हप्ता देण्याची मागणी देखील काही लाडक्या बहिणींनी केलेली आहे. पेमेंट नियमित राहील असं सांगण्यात आले होते, मात्र नोव्हेंबरचा हप्ता खूप उशीर झाला असंही त्यांनी सांगितलं. आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरळीत आणि नियमित यावा अशी देखील अपेक्षा लाडक्या बहिणींकडून व्यक्त केली जात आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जवळपास 2,869 जागा पणाला लागल्या असून या घडामोडींना राजकीय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. याच्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर लाडकी बहीण योजनेचा लाभ लवकर भेटण्यास देखील मदत होऊ शकते. कारण की एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की नोव्हेंबरचा हप्ता
जारी झाला असला तरी डिसेंबरचा हप्ता वित्त विभागाच्या मंजुरीवरती अवलंबून आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने निवडणुकीपूर्वी मंजुरी मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान विरोधकांनी सरकारवर निधीअभावी हप्ता रखडल्याचा आरोप केला आहे. राज्य सरकारकडे पैसे नसल्यामुळे हप्ता उशिरा मिळत आहे असा आरोप देखील या ठिकाणी केला जातोय. महिला लाभार्थी थेट प्रश्न विचारत असल्यामुळे प्रचारात अडचणी येत असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी मान्य केलं असून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळावा अशी जोरदार मागणी देखील या ठिकाणी केली जात आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची मागणी आहे. या ठिकाणी मागणी केली जाते की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वेळेत भेटावा. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमचे पैसे वेळेवरतीच या ठिकाणी भेटत राहणार आहेत. तर डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला एक तर या ठिकाणी 14 तारखे अगोदर किंवा 16 किंवा 17 तारखेनंतर भेटेल आणि दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचा विचार झाला. 2 हप्ते डिसेंबरचे आणि या ठिकाणी जानेवारीचे तर 3,000 रुपये तुम्हाला त्याच तारखांना भेटण्याची शक्यता असू शकते. मात्र त्याच्या अगोदर वित्त विभागाची जशी मान्यता प्राप्त होईल तसा तुमचा GR प्रसिद्ध होईल आणि मग त्याच्यानंतर तुमचं जे वितरण जे आहे त्याच्या संदर्भातली पुढची प्रक्रिया होणार आहे. जसा GR आता प्रसिद्ध होईल डिसेंबरच्या हप्त्याचा किंवा जानेवारीचा एकत्रित प्रसिद्ध झाला तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला दिली जाईल. एकत्रित प्रसिद्ध झाला तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला खूप मोठा दिलासा भेटेल. मग एकत्रित GR जर आला दोन्ही हप्त्यांचा तर तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये दिले जाऊ शकतात. आणि जर एकच GR आला तर समजून जायचं की तुम्हाला फक्त डिसेंबरचाच मग लाभ या ठिकाणी या महिन्यामध्ये भेटेल आणि पुढे मग तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये मग तुम्हाला जानेवारी महिन्याचे पैसे भेटू शकतात. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. परंतु अजून देखील लाडक्या बहिणींची चिंता आहे. काही लाडक्या बहिणींची EKYC जी आहे ती राहिलेली आहे. त्या लाडक्या बहिणींना आता पुढच्या वर्षी EKYC करता येणार आहे, कारण की EKYCची कुठेही मुदतवाढ झालेली नाही. फक्त 31 डिसेंबर ही लास्ट डेट होती. त्याच्यानंतर कुठलीही मुदतवाढ अजून देण्यात आलेली नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुमची EKYC पूर्ण झाली आहे की नाही 31 डिसेंबरपूर्वी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची KYC झाली असूनही तुम्हाला लाभ भेटलाय की नाही तेही सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. अजून तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.